नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, साऊथ इंडियन बँक भरती निघाली 2025 साठी. त्याचे पद असणार आहे मित्रांनो याच्या बँकेसाठी सीनियर एनालिसिस्ट कम डेटा सायंटिस्टसाठी तर व्हॅकन्सी असणार आहे. यासाठी किती पदं असणार आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे पुढे. आणि शैक्षणिक पात्रता जी असणार आहे अप्लाय करण्यासाठी मास्टर डिग्री लागणार आहे. कोणत्याही शाखेतील पीजी डिग्री आपल्याकडे असेल, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री. ओके, तर अप्लाय करू शकता. आणि इंजिनिअरिंग डिग्रीवाल्यांसाठी तर व्हॅकन्सी असणार आहे. ओके, तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनल नसेल त्याला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे आणि आपले टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी व्हॅकन्सी निघालेली आहे साऊथ इंडियन बँककडून तर व्हॅकन्सी असणार आहे. ओके, एक्सपिरियन्स नेक्स्ट जनरेशन बँकिंगसाठी तर व्हॅकन्सी असणार आहे. द साऊथ इंडियन बँक लिमिटेड, ज्याचं ऑफिस असणार आहे केरलामध्ये. ओके, रिक्वायरमेंट जी दिलेली आहे ह्याच्यामध्ये सिनियर डाटा सायंटिस्ट कम अनालिसिससाठी तर व्हॅकन्सी असणार आहे. ज्यासाठी इथं साऊथ इंडियन बँक लिमिटेडकडून आपल्याला शेड्यूल केलेले आहे. कमर्शियल बँक असणार इंडियामध्ये. इन्व्हाइट फॉर द ॲप्लिकेशन्स फॉर्म क्वालिफाईड ॲप्लिकेशन्स फॉर द इंडियन नॅशनलवाले इथं अप्लाय करू शकता. ओके, आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट दिलेलं आहे, नोटीस दिलेली आहे, जे की आपण बघू शकतो. आपल्याला याच्यामध्ये आपल्याला जॉब अलर्ट दिलेला आहे. अप्लाय ओनली फॉर द ऑफिशियल ऑनलाईन पोर्टल मार्फत आपल्याला अप्लाय करायचं आहे. ज्याचं ऑफिशियल वेबसाईट आहे southindianbank.com या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. तेच आपल्याला शेवटचा पर्याय असणार आहे. कोणत्याही मार्फत बाकीचं अप्लाय करायचं नाही. रीड दिस नोटिफिकेशन केअरफुली बिफोर अप्लाय. ते ॲप्लिकेशन PDF फॉर्मॅट तुम्हाला एकदा वाचून घ्यायचं आहे अप्लाय करण्याच्या आधी सांगण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल ॲप्लिकेबल फॉर रिक्वेस्ट फॉर द ऑनलाईन बँक वेबसाईट बँकेच्या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. ऑनलाईन पण ॲक्सेप्टेबल असणार आहे. बिफोर अप्लाय करण्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर, ॲप्लिकेशनसाठी आपल्याला ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे. ओके, जो की तुम्ही रेग्युलर बेसिस चेक करत असणार ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर. आणि ऑल फ्युचर्स तुम्हाला जे असणार रिगार्ड्स वगैरे दिलेल्या वेबसाईटसाठी याच्यामध्ये आपल्याला वेबसाईटमार्फत चेक करायचं आहे. इम्पॉर्टंट डेट्स दिलेली आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन आपले स्टार्ट झालेले आहे 9/10/2025 पासून. तर आपल्याला 16/10/2025 पर्यंत फॉर्म भरायचा आहे. रोल असणार आहे आपला सीनियर अनालिसिस कम डाटा सायन्ससाठी सायंटिस्टसाठी. ओके, तर याच्यामध्ये दिलेलं आपल्याला स्केल फॉर अपॉइंटमेंट दिलेलं आहे. स्केल फॉरसाठी व्हॅकन्सी असणार आहे. जे की आपल्याला अपॉइंटमेंट दिलेलं आहे फिक्स बाय मॅनेजमेंट फॉर द मॅनेजमेंट बेस्ड ऑन द क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स फॉर द ॲप्लिकेंट. ओके, क्वालिफिकेशन एक्सपिरियन्सवाल्यांसाठी ते व्हॅकन्सी असणार मॅनेजमेंटसाठी. त्याच्यामध्ये दिलेलं आहे इलिजिबिलिटी क्रायटेरिया, जो की आपल्याला 31/8/2025 पर्यंत इथं काउंटिंग डेट असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 45 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. एक्सपिरियन्स दिलेला आहे, वर्क एक्सपिरियन्स मिनिमम आपल्याला 7 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आहे. बिझनेस इंटेलिजन्समध्ये आणि बँकिंग सेक्टरमध्ये, नाही तर NBFCमध्ये. ओके, मिनिमम आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे. मास्टर डिग्री इकॉनॉमिक्स, स्टॅटिक्स, ऑपरेशन रिसर्च अँड मॅथमॅटिक्स अँड इंजिनिअरिंग बिझनेस रिलेटेड आपल्याला फील्ड पाहिजे स्ट्रॉंग. ओके, ते UGमध्ये अंडर ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग डिग्रीवाले पण इथं अप्लाय करू शकता. ओके, आता टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंटसाठी दिलेले आहे. प्रोबेशन पिरियड असणार 1 वर्षाचा. मग जॉब रोल दिलेला आहे, जो की सेरेमनीमध्ये बघू शकता. प्रोफेशनल आपल्याला याच्यामध्ये मॅथमॅटिकल, स्टॅटिक्स, डाटा सायंटिस्ट 7 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार. डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला ओके डेव्हलपमेंट फॉर द ॲडव्हान्स एनालिटिस्ट अँड मॉडेल फॉर BFSI, स्पेस हँडलिंग फॉर द एनालिटिस्ट, मॉडेल बिल्डिंग फॉर टॉप फायनान्शियल अनालिसिस वर्क नॉलेज ॲड असणार आहे. आणि पायथन, SQL, SAS प्रोग्रामिंग आपल्याला आलं पाहिजे. ओके, इथं दिलेली माहिती डिटेल्स दिलेली, याची पूर्ण डिटेल तुम्ही वाचू शकता जॉब रिलेटेड. ओके, एकदा वाचून घ्या, आपल्याला संपूर्ण समजून जाईल. ओके, आता याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला कॉम्प्लिकेटिव्समध्ये दिले इलिजिबिलिटी फॉर द डेव्हलपमेंट फॉर द व्हॅलिडेट फॉर द डिप्लॉय एनालिटिकल प्रोजेक्ट्स असणार आहे. याच्यामध्ये कोर फंक्शन असणार आहे बँकसाठी. कोर रिस्क मॉडेलिंग असणार आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती वाचून घ्या एकदा. प्लेस ऑफ पोस्टिंग जे असणार आहे बँगलोरमध्ये आपलं जॉब लोकेशन असणार आहे. याच्यामध्ये ट्रान्सफर एन्युअर इंडियामध्ये होऊ शकतो. ओके, कोणत्याही ठिकाणी इंडियामध्ये तुम्हाला जावं लागेल. बँगलोर लोकेशन सध्या तरी आहे. मोड ऑफ सिलेक्शन दिलेलं आहे. शॉर्टलिस्टेड आपल्याला जे असणार आहे, शॉर्टलिस्टिंग जे होणार आहे पर्सनल इंटरव्ह्यू मार्फत आपल्याला घेण्यात येणार आहे. कारण की 7 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार म्हणल्यावर आपल्याला फक्त इंटरव्ह्यू बेस्ड सिलेक्शन असणार आहे. आता याच्यामध्ये इलिजिबिलिटी दिलेलं आहे, जो की विल नॉट वेस्ट फॉर द राईट ॲप्लिकेशन फॉर कॉल फॉर द रिक्वायरमेंट प्रोसेस. ओके, तर राईट्स वगैरे बद्दल माहिती दिलेली आहे, तर वाचून घ्यायचं आहे. राईट मेक फॉर रिकमेंडेशन, मॉडिफिकेशन, सिलेक्शन प्रोसेस. त्यानंतर नंबर ऑफ ॲप्लिकेशन पोस्ट दिलेले आहे. ऑल्सो फॉर डेडिकेट फॉर द नंबर फॉर ॲप्लिकेशन्स रिक्वायरमेंट प्रोसेस. ओके, जी पण प्रोसेस असणार आहे आपल्याला मॉडिफिकेशन वगैरे करता येणार नाही. नीट चांगल्या पद्धतीने आपल्याला फॉर्म इथं भरून घ्यायचा आहे, जे की आपल्याला दिलेलं आहे.
एकच फॉर्म भरायचा आहे. जास्त फॉर्म भरल्यावर आपल्याला रिजेक्टेड पण होऊ शकतं. ॲप्लिकेशन फीस कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे, नील असणार आहे. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी आपल्याला इथे ॲप्लिकेशन डेट दिलेली आहे. southindianbank.com वरून अप्लाय करू शकतो. 9/10/2025 ते 16/10/2025 पर्यंत आपल्याला इथं ॲप्लिकेशन फॉर्म ॲक्सेप्टेबल असणार आहे. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला इन्शुअर फॉर द टॅट ॲप्लिकेबल दिलेलं आहे. याच्यामध्ये रिक्वेस्टेड इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. ओके. आपल्याला क्रायटेरिया वगैरे वाचून घ्यायचा आहे. ॲप्लिकेशन इन्शुअर फॉर द इन्फॉर्मेशन वाचून घ्यायची. ऑनलाईन आपल्याला करेक्ट फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला नंतर कोणत्याही प्रकारे फॉर्म मॉडिफिकेशन करता येणार नाही. इन्शुअर फॉर द ॲक्सेलेरेशन ईमेल ॲड्रेस अँड करेक्ट मोबाईल नंबर दिलेला आहे. चेक फॉर द रेग्युलर बेसिस आपल्याला चेक करायचं आहे. आपल्याला वेबसाईट मार्फत पण आपल्या मेल ॲड्रेसवर मोबाईल नंबर आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहील. ओके. कोणत्याही प्रकारची मॉडिफिकेशन आपल्याला करता येणार नाही. ॲप्लिकेशनसाठी इथं दिलेलं आहे सेम डिसिप्लिन दिलेलं आहे. ओके. ॲप्लिकेशनसाठी तर बेसिक डिटेल दिलेले आहे. फोटोग्राफ, सिग्नेचर्स आपल्याला अपलोड करायचे आणि डॉक्युमेंटेशन जे असतात ते अपलोड करायचं आहे. आता गाईडलाईन दिलेली आहे याच्यामध्ये फोटोग्राफसाठी आपल्याला फोटोग्राफ अपलोड करायचा 50 KB पर्यंत, सिग्नेचर अपलोड करायची 50 KB पर्यंत, सही आपली आणि इथं PDF फॉर्मॅट रिझ्यूम अपलोड करायचा 1 MB पर्यंत. ओके. आणि याच्यामध्ये दिलेलं प्लीज नोट दिस सिस्टम फॉर युजर ID ॲप्लिकेशन रेफरन्स ID जो असणार आहे सिस्टम जनरेट करून तुम्हाला मिळून जाईल. ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबरवर तुम्हाला सेंड करण्यात येणार आहे, जो की तुम्हाला आपल्या नंतरून कामात येईल. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे आता ऑन सक्सेसफुल सबमिशन झाल्यानंतर ॲप्लिकेशनसाठी तर PDF फॉर्मॅटमध्ये लॉग इन करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर आपल्याला दिलेला आहे. त्याच्यावर आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये मिळून जातो. ओके. कीप फॉर द इन फ्युचर प्रिंटआउट रेफरन्ससाठी आपल्याला काढून ठेवायची ॲप्लिकेशनची प्रिंटआउट वगैरे. ओके. ॲप्लिकेशन मस्ट असणारे शोर ॲप्लिकेशन सबमिटेड फॉर सक्सेसफुली ॲप्लिकेशन स्टेटस फॉर द चेक लॉग इन अँड प्रोफाईल. ओके. सक्सेसफुल फॉर्म झाल्यानंतर आपल्याला लॉग इन करून चेक करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये आपला फॉर्म सबमिट झाला नाही झाला इथं चेक करून घ्या आणि प्रिंटआउट काढून घ्या. ॲप्लिकेशनसाठी दिलेलं आहे व्हिजिट करिअर फॉर द वेबसाईट southindianbank.com वरून आपल्याला चेक करत राहायचं आहे. फिजिकल कॉपी वगैरे सेंड करून घ्या, डाउनलोड करून घ्यायची आहे. जनरल अँड कंडक्शन दिलेलं आहे, एकदा आपण वाचून घ्यायचे. बिफोर अप्लाय करण्याच्या पहिले आपल्याला फॉर्म वगैरे वाचून घ्यायचं दिलेलं आहे. छोटी मोठी माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये दिलेल्या ॲडव्हर्टाईजमध्ये आपल्याला 2 कॉपीज आपल्याला सेम फोटोग्राफ लागणार आहे. ओके. रिक्वायरमेंट प्रोसेसमध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला दिलेलं आहे विल TC क्वालिफिकेशनबद्दल रिक्वायरमेंट प्रोसेस नंतर कॉस्ट दिलेली आहे आणि आपल्याला जी सॅलरी असणार आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे तर सॅलरी तर बघण्यात मिळणार आहे, जो की 7 वर्षाच्या एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला 20 ते 25 लाखापर्यंत पॅकेज इथे भेटू शकतो. 15 ते 20 लाखापर्यंत. मेडिकल फिटनेस वगैरे आपल्याला बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन दिलेले आहे, जे की आपल्याला नंतर आपल्याला घेण्यात येणार आहे. नोट दिलेले आहे, जे की ॲप्लिकेबल advice for the in the last minute for the rush for the span available for submitting for application online. ओके. जे पण लास्ट म्हणजे शेवटच्या दिवशी फॉर्म भरता वेबसाईट चालली नाही, काही झालं नाही, त्यात बँकेची कोणतीही रिस्पॉन्स नाही असणार आहे. ओके. तर लवकरात लवकर फॉर्म भरून घेणे सांगण्यात आलेलं आहे. नंतर काही वेबसाईट वगैरे प्रॉब्लेम आला, बंद झाली किंवा फॉर्म सबमिट झाला नाही, बँकेची काहीही त्याच्यामध्ये रिस्पॉन्स नसणार आहे. फॉर इन्क्वायरीज फॉर द प्लीज कॉन्टॅक्ट दिलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे आपल्याला आणि मेल ॲड्रेस दिलेला आहे. याच्यावर आपल्याला मोबाईल नंबरवर आपल्याला कॉल करू शकता आणि मेल ॲड्रेसवर तुम्ही मेल करू शकता. ओके. आणि तुम्हाला संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे. जरी तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला तुम्ही Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल WhatsAppवरला मी सेंड करून देईन PDF फाईल. त्याची व्हिडिओ फाईल तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्या. ओके. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपची. ॲप्लिकेशन लिंक तुम्हाला वेबसाईट लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन तिथून जाऊन अप्लाय करून घ्यायचं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अप्लाय करण्याच्या प्रोसेसचा व्हिडिओ आणणार आहे. तत्पूर्वी काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकनला प्रेस करायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊनच असतो. अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.